आपल्या बरोबर कागदाचे 2 पुडी घेऊन जाऊ. आपल्याला संध्याकाळी लेडीज असू द्या का जेंट्स असू द्या, आपल्याला संध्याकाळी जर का बाहेरून काय खायचं आणायचंय, काही गोड असेल किंवा काय नॉनव्हेज असेल, का आपण घरातनं जाताना आपल्या बरोबर कागदाचे 2 पुडी घेऊन जाऊ. एक स्वतःकडे ठेवा आणि एक त्या पिशवीमध्ये ठेवा. ज्या पिशवीमध्ये तुम्ही गोड आणता किंवा मीठ आणता, मटण आणता, मच्छी आणता, कारण हे जी वस्तू आहे ना, हे निगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. बघा, नाही होणार तर काय नाही होणार, पण तुम्हाला सगळं टाइम माहित नाही. कधी काय होणार तुम्हाला नाही. त्याच्यात कसं आहे, अमावस्याचा दिवस आहे, पौर्णिमाचा दिवस आहे. दुसरा आपला एका दिवसाचा चौघडी असतो, 16 चौघडी असतात. त्या चौघड्यामध्ये ना एक काळचा टाइम येतो, एक रोगचा टाइम येतो. त्या टाइमात जर का तुम्ही आणला तर त्याच्याबरोबर निगेटिव्ह येणार. हे वस्तू फार सांभाळायला पाहिजे. आपले जे पूर्वज होते ना, यांना ही वस्तू माहिती होती, म्हणून त्यांनी काय केलं होतं माहितीये का, आपल्या घराच्या बाहेर आहे ना लिंबू मिरची लटकवायची, त्याच्यात कोयला लावायचे. तो कोयला असतो ना, ते निगेटिव्ह समजा तुमच्या बरोबर आला तरी तो खेचून घेतो. आणि लिंबू कसा आहे, कारण निगेटिव्ह एनर्जी तुमच्या मध्ये आली ना तर तुमचा ब्लड क्लॉट होणार. ते ब्लड क्लॉट काढण्यासाठी लिंबू आहे. आता मी तुम्हाला सांगितलं लिंबू बरोबर ठेवा ना, ते तुमची गाठ मेल्ट होते. बरोबर. तुमच्या अंगात कुठे पण दाट असेल ना, लिंबू ठेवला तर ते मेल्ट होणार. आणि मिरची कसाला आहे, जर का तुमचं रक्त पातळ झाला, कधी कधी निगेटिव्ह एनर्जी लागली का ते ताबडतोब रक्तातले रेड सेल्स खाऊन टाकते, मग रक्त पातळ होतो. त्या टाइमाला त्याला जाड करायला ती मिरची आहे. हे जे आहे ना वस्तू, हे आमच्या पूर्वजाला माहिती होती.